नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. हळदी कुंकू कधीपर्यंत करता येते हा प्रश्न तुम्हा सर्वांना असेलच. हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करता येते. रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा समारोप केला जातो. म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करता येते. रथसप्तमी शेवटचा दिवस मानला जातो. रथसप्तमीनंतर हळदी कुंकू करणे शास्त्रानुसार टाळले जाते. रथसप्तमी कधी आहे, कधी असते? ठीक आहे. रथसप्तमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला येते. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे या दिवशी सूर्यपूजा, स्नान, दान आणि हळदी कुंकवाचा समारोप केला जातो. परंपरेमागचं कारण असं आहे की रथसप्तमीपासून सूर्याचे तेज वाढते, स्त्रियांच्या सौभाग्यविधी हळदी कुंकू पूर्ण होतात आणि पुढील व्रत उत्सवांची तयारी सुरू होते. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. चला तर मंडळी, रथसप्तमीबद्दल आणखी काय आहे ते जाणून घेऊयात. सकाळी पहिली किरण जेव्हा पृथ्वीवर पडते तेव्हा फक्त उजेड येत नाही, तर एक नवीन आशा जन्म येते. म्हणजेच संध्याकाळ झाली तर सकाळ होतच असते. आयुष्यातही तसंच असतं. काही अडचणी आल्या तर आनंदही काही दिवसांनी येतोच, पण तो अडचणीचा काळ हा आपल्याला पार करायचा असतो. आपण रोज सूर्य पाहतो, पण आजचा सूर्य वेगळा आहे. आज सूर्यदेव फक्त आकाशात उगवत नाही, ते आपल्या आयुष्यात तेज, आरोग्य आणि नवीन सुरुवात घेऊन येतात. कारण आज आहे रथसप्तमी, सूर्यनारायणाचा पवित्र, शक्तिशाली आणि भाग्य बदलणारा दिवस. जर आजचा दिवस किंवा आजचा क्षण हा योग्य पद्धतीने जपलात तर सूर्यदेवाची कृपा तुमच्या आयुष्यात नकळत कार्य करू लागते. मंडळी, रथसप्तमी म्हणजे काय हे आपण खोलवर जाणून घेऊया. चला तर मग. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचे तेजस्वी, पवित्र आणि अत्यंत फलदायी दिवस आहे रथसप्तमीचा दिवस हा आपल्यासाठी खूप खास असतो, खूप महत्त्वाचा असतो. कारण या दिवशी सूर्यदेवाचा तेजस्वी, पवित्र आणि अत्यंत फलदायी हा दिवस असं मानला जातो. सकाळी डोळे उघडल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर आकाशात उगवणारा सूर्य पाहिला की मनात नकळत एक आशा जागी होते. आजचा दिवस चांगला जाओ, आजच्या दिवशी काही वाईट नाही हो. आणि हाच सूर्य आपल्या जीवनातील प्रकाश देणारा, शरीराला ऊर्जा देणारा आणि मनाला सकारात्मकता देणारा देव हा आहे. शास्त्रानुसार रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन उत्तरायण मार्गावर पूर्ण शक्तीने प्रवास सुरू करतात. म्हणजेच हा दिवस नवीन सुरुवात, आरोग्य आणि तेजाचा प्रतीक मानला जातो. आपण नेहमी ऐकतो, सूर्यनारायणाला अर्घ्य दिले की पाप नष्ट होते. हो, हे आपण नेहमी ऐकतो. आणि आपण सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला तयार होऊन सूर्यनारायणाला अर्घ्य दिले की सर्व पाप नष्ट होतात, असं आपण ऐकत आलो आहोत. पण त्यामागचं खरं कारण फार खोल आहे. सूर्य म्हणजे फक्त ग्रह नाही, सूर्य म्हणजे प्राणशक्ती. ज्या दिवशी आपल्यात उत्साह नसतो, मन उदास असतं, शरीर थकलेलं वाटतं, तेव्हा प्रत्यक्षात सूर्यत्व कमकुवत झालेलं असतं. रथसप्तमीच्या दिवशी केलेली पूजा, सूर्यपूजा, हेच तत्व पुन्हा जागृत करते. या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठावं. स्नान करताना पाण्यात थोडंसं तीळ किंवा गूळ घालावं. हे स्नान केवळ शरीर शुद्ध करत नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करतं असं मानलं जातं. म्हणजेच नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही, आळस येत नाही, आपण उत्साहीने सर्व गोष्टी करतो. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र नेसून पूर्व दिशेला तोंड करून उभं राहावं. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ओम सूर्याय नमः म्हणत सूर्याला अर्घ्य द्यावं. हा क्षण खूप शांततेचा असतो. आजूबाजूला काहीच आवाज नसतो, फक्त सूर्यकिरण आणि आपली श्रद्धा
त्यावेळी मनात काही मागू नका, फक्त धन्यवाद द्या. कारण सूर्य रोज उगवतो आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. घरात सूर्यदेवाची प्रतिमा किंवा फोटो असल्यास गंध, अक्षता आणि फूल अर्पण करा. तुपाचा दिवा लावा. हा दिवा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जरी फोटो नसेल तरीही तुम्ही सूर्यदेवाला पूर्वेकडे तोंड करून त्याला प्रार्थना करू शकता. या दिवशी दानाला फार महत्त्व आहे. गूळ, गहू, तांदूळ, लाल वस्त्र किंवा तांब्याचं भांडं दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. त्यांच्या जीवनात वारंवार अडचणी येतात, आरोग्य साथ देत नाही किंवा मेहनत करूनही यश मिळत नाही. त्यांना रथसप्तमीला मनापासून सूर्य उपासना करायला पाहिजे. सूर्यदेव ज्ञानप्रिय आहेत. ते फक्त सत्य आणि प्रामाणिकपणालाच प्रतिसाद देतात. म्हणूनच या दिवशी मन स्वच्छ ठेवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका आणि शक्य असल्यास मौन किंवा कमी बोलणं ठेवा. रथसप्तमी हा केवळ एक सण नाही, तर तो स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. आपण आपल्या शरीराची, मनाची आणि आत्म्याची किती काळजी घेतो याचा विचार करण्याचा दिवस आहे. आज या दिवशी सूर्यदेवाला मनापासून प्रार्थना करा. हे सूर्यनारायणा, माझ्या आयुष्यात अंधार असेल तर प्रकाश द्या, कमजोरी असेल तर बळ द्या आणि अहंकार असेल तर नम्रता द्या. व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा पण प्रभावी उपाय सांगते, जो केल्यास सूर्यत्व नक्की बळकट होतं. आज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी घराच्या मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावला आणि मनात एक वाक्य बोललं की सूर्यनारायण प्रसन्न होईलच. ओम सूर्याय नमः हा एक मंत्र नक्की म्हणा. हा उपाय 7 दिवस केल्यास मन स्थिर होतं, घरात शांतता वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आणि मंडळी, रथसप्तमीच्या दिवशी रानूबाईची कहाणी नक्की ऐका. तुम्ही काही पूजा केली नाही तरीही चालेल, पण भाव या कहाणी ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच येईल. तुम्ही ही कहाणी ऐका. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या कहाणीची लिंक तुम्हाला देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा ओम सूर्याय नमः आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज सकारात्मक ऊर्जेची गरज आहे, जो त्याच्या आयुष्यामध्ये खूप नर्वस आहे. त्याला नक्कीच सूर्यदेवाची कृपा हो आणि तुमच्या आणि आमच्या कुटुंबावर सदैव सूर्यदेवाची कृपा राहो. धन्यवाद.